सोयाबीन वडीची भाजी तुम्ही कित्येकदा खाल्ली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. एकदा ही भाजी खाल्ली ना, तुम्ही पनीरसुद्धा याच्यासमोर फिक्कं वाटेल. तर मस्त असा चमचमीत हा सोयाबीन कोरमा तयार होतो. त्यासोबत मी एक स्पेशल पराठा देखील बनवला आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी सोयाबीन वडी पाण्यात भिजत घातली होती. म्हणजे थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये 10 मिनिटं अशा ठेवायच्या. म्हणजे या वड्या या पद्धतीने फुलतील. आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि या वड्या आहेत ना, ते एका बाउलमध्ये सगळ्या टाकलेल्या आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, हळद पावडर, थोडंसं लाल तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. आता हाताने हे सगळे मसाले या वडींना आहे ना, सगळीकडून लागले पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. तर आता इथे बघू शकता, हे आपल्या तयार झाले आहेत. सगळा मसाला मी याला लावून घेतला. ते साईडला ठेवून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये इथे तेल घालायचं आहे. सुरुवातीला तेल थोडं जास्त लागेल. तर बघा इथे तेल घातल्यानंतर मी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे असे पातळ-पातळ कट करून घेतले होते. आता आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया. तर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर रंग चेंज होईपर्यंत इथे मी फ्राय करून घेतलेला आहे. ते रंग बघू शकता. जसं आपण बरिस्ता बनवतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा कमी इथे फ्राय करून घ्यायचा. आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळं कांदा मी इथे काढून घेते. तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडलीत ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर सर्व कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतलाय. तर आता या तेल आहेत ना, ते जास्त आहे त्याच्यामुळे मी याच्यातलं तेल थोडं कमी करून घेतलंय. नंतर याच्यामध्ये आपण ज्या वड्या ठेवल्या होत्या मसाला लावून, त्या सगळ्या वड्या या तेलामध्ये घालायच्या आणि आता याला चांगलं परतून घ्यायचं. तर आता ह्या वड्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे. आता जोपर्यंत या परतून होत आहे ना, तोपर्यंत आपण जो तळलेला कांदा होता, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. यासोबतच याच्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही आंबट नाही पाहिजे, म्हणजे ताजं दही घ्यायचं आहे. सोबतच याच्यामध्येच मसाले घालून घ्यायचे. तर लाल तिखट, धने-जिरे पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि मीठ हे सगळे मसाले घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मसाले आपण आधीसुद्धा घातले वडीमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला त्या हिशोबाने कमी जास्त करून घ्यायचं. तर आता दुसरीकडे बघा आपल्या वड्यासुद्धा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत. आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना, ती आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. आता याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे घालायची गरज नाही आहे. तर मसाला घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आहे. परत एकदा चांगलं मसाल्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं. नंतर आता आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर खूप जास्त इथे मी ग्रेव्ही करणार नाही आहे. तर ही भाजी आहे ना थोडी सुकीच चांगली वाटते. तर आता बघा हे पाणी टाकून घेतल्यानंतर आता याला झाकून 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर होऊ द्यायचं. तर आता इथे बघू शकता भाजीला मस्त असं वरती तेल सुटलं कारण आपण दही घातलं आहे ना, त्याच्यामुळे याला तेल सुटतं. तर जास्त तेल घालायची सुद्धा गरज नाही आहे आणि आपण वड्यासुद्धा आधीच फ्राय करून घेतल्या होत्या. त्याचंसुद्धा तेल इथे भाजीमध्ये उतरतं. तर वरून मी इथे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं. तर मस्त असा चमचमीत आपला हा सोया कोरमा मसाला तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. वरून मी इथे 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही तर मग तुम्ही स्किप करू शकता. आता इथे एक चपाती लाटून घेतली आहे. आता या पद्धतीने मधून कट करून घ्यायचं. आता एका भागाला इथे तेल लावून घ्यायचं आहे. हाताने असं पसरवून घ्यायचं. आता इथे बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे. लसूण अगदी बारीक-बारीक कापायचं आपल्याला. नंतर हा भाग आहे ना असा फोल्ड करून घ्यायचा दुसऱ्या बाजूला. आता वरून मी इथे थोडंसं जिरा पावडर घातलं आहे. तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता. आता परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं. वरून थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले. आता याला परत एकदा या पद्धतीने फोल्ड करून आता आपण हा पराठा आहे ना तो लाटून घेऊ. तुम्ही हा पराठा आहे ना मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. तर बघा खूप जास्त इथे पातळ लाटायची गरज नाही आहे. वरून मी थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे. जर मुलांना देत असेल ना तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता. तर हिरवी मिरची न घालता तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. जर मुलं भाजी वगैरे खायला कंटाळा करत असेल ना, तर हा पराठा आहे ना तो नक्कीच खातील. तर दोन्ही साईडनी आता आपण याला चांगलं असं भाजून घेऊया. तर बघा रंग बघा किती मस्त आलेला आहे. दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं कमी गॅसवर भाजला ना, तर हा पराठा आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होतो. तर मी जास्त असा कुरकुरीत बनवलेला नाही आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया, जी आपण आता बनवली होती. सोबतच हा पराठा घ्यायचा आहे. तर अप्रतिम चव लागते. तुम्ही एकदा हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा. तर हा पराठा आहे ना, तुम्ही पनीरच्या भाजीसोबत सुद्धा ट्राय करू शकता. छोलेसोबत सुद्धा ट्राय करू शकता. तर बघा मस्त असा चमचमीत हा अ, सोयाबीन कोरमासोबतच हा मस्त असा टेस्टी पराठा तयार झाला आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच माझ्या रेसिपीज तुम्ही कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला तर मग.